नमस्कार माऊली, नमस्कार. आज एक साक्षात्कार झालेला आहे. तो म्हणजे या जगात बदल ही एकमेव सातत्याने होणारी गोष्ट आहे. जी परिस्थिती आज आहे ती उद्या नाही. आता ऊन आहे तर उद्या पाऊस आहे. आज दिवस आहे तर काही क्षणात रात्र आहे. म्हणजे हे सातत्याने बदलत असतं. अगदी आपली परिस्थिती देखील. आज वाईट दिवस आले, उद्या बरे येतील. पाप कधीही टिकून राहत नाही. पुण्याचा अंश कुठेतरी जन्म घेतोच आणि आज ना उद्या पापाचा नाश होतोच. कितीही संकट आली तरी मदतीचा हात येतोच. गरज असते ती आपल्या स्वतःवर आणि विधात्यावर श्रद्धा ठेवण्याची. कुमार, 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 कुठे होतात तुम्ही इतके दिवस, इतके मास? ताईला तिच्या बहिणीची आठवण नाही का आली? माझा जीव किती कासावीस होत होता तुमच्यासाठी. काय सांगू तुला मावशी, नको नको ते दिवस जगत आहोत आम्ही. अत्यंत वाईट दशा झाली आहे आमची. माता तर सतत आजारीच असते. आम्ही मंदिराच्या बाहेर बसून भिक्षा मागतो आणि एक एक दिवस ढकलतो. काय सांगू. अरे, याहून अधिक मला काही ऐकायचे नाही. माझ्या ताईची ही अवस्था असताना मी एक सुखाचा घास देखील खाऊ शकत नाही. कुमार, मला सांगा, तुम्ही कुठे वास्तव्य करत आहात? मी आता माझ्या सैनिकांना पाठवते आणि तुम्हाला इथे घेऊन येते. हे तुमचेच घर आहे. तुम्हाला इथे कसलीही चिंता नाही, कसलेही दरार नाही. सांग मला. हे बघ, मी माझ्या बहिणीस अगदी योग्य प्रकारे ओळखते. तीच असा एक स्रोत आहे जो आपल्याला धन पुरवेल. ऐक, तू राजधानीत जा आणि तिची भेट घे आणि तिचे हृदय पिळवटून निघेल इतकी आपली दारिद्र्याची कथा सांग आणि ती सर्वतोपरी सहाय्य करेल. तेव्हा तिच्याकडे तू धनाची मागणी कर. लक्षात ठेव, तिने दिलेले इतर कसलेही सहाय्य आपल्याला नको आहे. केवळ धन हवे आहे, केवळ धन हवे आहे. कुमार, कुमार, सांगा मला. मी आता सैनिकांना पाठवते, तुम्हाला इथे घेऊन येते. नाही नाही, आश्रय नको. धन, धन हवे आहे मला. माताने मला धन घेण्यासाठीच इथे पाठवले आहे. देशील ना? सांग ना मावशी, देशील ना धन? मावशी सांग ना, देशील ना धन? वनिता, तुला काही बोलायचे आहे का? होय स्वामी, क्षमा असावी, परंतु मला काही द्रव्याची गरज आहे. तत्काळ उपलब्ध करून दिले तर फार बरे होईल. तुला हवे तितके द्रव्य तू घेऊन जाऊ शकतेस. तू माझी सहचारिणी आहेस. माझे द्रव्य तुझेच आहे. परंतु तुला तात्काळ द्रव्याची आवश्यकता का भासावी? युद्धानंतर ताईचा व तिच्या लेकरांचा कुठेही थांग पत्ता नव्हता. परंतु आज तिचा ज्येष्ठ पुत्र कुमार आपल्या महाली आला आहे. काय? हो, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. तिला द्रव्याची अत्यंत आवश्यकता आहे. तिला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे ना स्वामी? होय, ते आपले आद्य कर्तव्य आहे. महाराणींकरता जेवढे जमेल तेवढे आपण सहकार्य करू. स्वामी, आपले आभार कसे मानू समजत नाही. वनिता, आभार मानून मला लज्जित करू नकोस. महाराजांना कैद झाल्यानंतर माझ्याकडून जमतील तितक्या सर्व कारवाया मी केल्या. शेजारील राज्यात हेर पाठवून झाले, परंतु त्यांचाही काही उपयोग झाला नाही. सर्वोत्तम अधिकारी मध्यस्थी करण्यासाठी तिकडे पाठवले, परंतु महाराजांच्या सुटकेसाठी कोणतेही कार्य पुरे पडणार नाही हे मला जाणवले होते. स्वामी, आदित्य रानूबाईच्या कृपेने आपल्या कष्टाला फळ येईल. आपण खचून जाऊ नये. होय, तू नित्य नियमाने बसलेल्या आदित्य राणूबाईच्या व्रतामुळेच आपण आज हा धान्याचा व्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती बळकट करून आपल्या राज्यात राहणाऱ्या इतर प्रजाजनांचे आयुष्य तरले आहे. सूर्यनारायणाची जशी कृपा आपल्यावर आहे तशीच ती राणी सरिता आणि त्यांच्या मुलांवर आहे.
आपण त्यांना नक्की सहकार्य करू. स्वामी, मी ते द्रव्य कुमारांसोबत पाठवते, परंतु वाटेत कुणी ते लुबाडले तर? आहे, एक उपाय आहे. जर एखादा कोहळा उपलब्ध झाला तर सुकुमारला द्रव्य नेण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. स्वामी, मी त्वरित त्याची व्यवस्था करते. बाळसुकुमार, हे घे. भोजनाची शिदोरी बांधली आहे. प्रवासात वृक्षाच्या छायेखाली बसून ह्याला खाऊन घेशील आणि प्रखर उन्हात न जाता काही काळ विश्राम घेशील. परंतु मावशी, माझी मागणी पूर्ण होईल ना? म्हणजे मला ते द्रव्य मिळेल ना? बाळसुकुमार, तू निश्चिंत राहा. तुझी द्रव्याची मागणी निश्चित पूर्ण होईल. स्वामी येतच असतील इतक्यात. आलो आहोत आम्ही. राजपुत्र सुकुमार, हे घ्या. हा कोहळा तुमच्याकडे ठेवा. हा कोहळा? आम्हास काही समजले नाही. समजेल सुकुमार, परंतु आत्ता नाही. परंतु हा कोहळा आमची चिंता मिटवणार नाही असे तुला आत्ता वाटते आहे, परंतु पुत्र, हा कोहळा महाराणी सरिता यांच्या हाती द्यावा. हाच कोहळा तुमची चिंता मिटवेल. ह्यातूनच तुम्हाला द्रव्य मिळेल. ते कसे? हा तर केवळ एक कोहळा आहे. पुत्र, स्वामींचे म्हणणे योग्य आहे. तू हा कोहळा ताईकडे सुपूर्त कर. तिला या मागील रहस्य माहिती आहे. राजपुत्र, महत्वाचे, हा कोहळा स्वगृही परतेपर्यंत कुठेही ठेवू नका, विसरू नका. हा कोहळा खाली पडता कामा नये. प्रवासात कोणी भेटलं तर त्याच्याकडे सुपूर्त करू नका. थेट महाराणी यांच्या हातात द्यावा. जपून प्रवास करावा. ताई आणि धीरदत्ताची काळजी घ्यावी आणि तिला सांगावे तिची बहीण तिच्यासाठी खंबीरपणे उभी आहे. येतो मावशी, येतो. काय करावे? मातेने मला धन आणायला सांगितले होते, निक्षून. ती धना व्यतिरिक्त काही आणू नकोस. आणि मावशीने मला काय सोपवले तर हा कोहळा. आणि मला सांगते की ह्याच्यातून धन कसं प्राप्त करायचं ते मातेला ठाऊक आहे. असं कसं होईल? एका साध्या कोहळ्यामधून धन कसं काय प्राप्त होईल? मला तर शंकाच वाटते. नाही, खात्रीच झालीये. त्या दोघांनी मला वेड्यात काढले. आता मी मातेला काय सांगू? तिला समजावू तरी कसं मी? स्वामी, स्वामी, कुठे हरवला आहात? नाही, कुठे नाही. त्यात जुन्या आठवणीत रमलो होतो. जेव्हा मी नुकतेच कुमार वयात आलो तेव्हा मोठे महाराज राजगादीवर होते आणि माझे पिताश्री प्रधानजी. हेरगिरी अजून भक्कम कशी होईल ह्यावर विचार चालू होता. तेव्हा मी आणि राजकुमार प्रज्योत यांनी एक योजना आखली. महाराजांना
हैराण करवी एक गुप्त संदेश पाठवण्यात आला आणि तोही कोहळ्यामधून. महाराजांना ती कल्पना खूप आवडली होती. त्यांनी आमचा गौरव देखील केला. तेव्हापासून अगदी आतापर्यंत मी आणि राजकुमार प्रज्योत यांनी या योजनेचा बऱ्याचदा वापर केला. शेजारी राज्याशी झालेल्या युद्धात देखील या केलेल्या कोहळ्याचा वापर महाराणी सरिता यांना खूप आवडला होता. परंतु मला चिंता आहे तर सुकुमारची. तुम्ही त्यांना ह्याची जाणीव का होऊ दिली नाही की त्या कोहळ्यात द्रव्य आहे? ते जर त्याला कळले असते तर त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरूनच कळून गेले असते की तो कोहळा काहीतरी विशेष आहे. त्यात धन किंवा द्रव्य आहे. त्याने ना राजकुमार सुरक्षित राहिले असते ना ते द्रव्य. चिंता करू नका, कोणालाही संशय येणार नाही. अहो, एवढ्या सकाळच्या उन्हात देखील तुम्हाला काही दिसत नाही का? अरे नाही बाळा, म्या जरा माझ्याच विचारात होतो. म्हणजे म्हणजे आता माल रानात नांगर कसा फिरवायचा, कुठलं पीक घ्यायचं, ह्या विचारात मी होतो. म्हणून मला पुढचं काही दिसलं नाही, म्हणून तुला धक्का लागला. नशीब समोरून मी येत होतो. एखादा हिंस्र जनावर असला असता तर जीव गमावला असता. अरे बाळा, असं बोलू नये. बाकी तुझ्या हातात हा जो कोहळा आहे तो लईच भारी वाटतोय. हा उत्तम मोहक कोहळा कुठून आणला? बाकीच्या कोहळ्यांसारखा कोहळा आहे. असं? ह्याच्यात उत्तम आणि मोगचा प्रश्न आला कुठून? हा, हे मात्र खरं बोललं. आणि मुळात कोहळा काय कौतुक करायची गोष्ट आहे? हे बघ, ह्या कोहळ्याचं महत्व तुला कदाचित माहिती नसेल. म्हणजे हा कोहळा जर घरात आणला तर ते काय म्हणतात, अपप्रवृत्तींचा हा शिरका होत नाही, हा घरात सुबत्ता येते, हा. नाही का? तर अहो, काय करताय? म्हणजे ह्याला जरी पेरलं तरी ह्याच्यासारखीच नवीन कोहळे येतील ना. तेच मला वाटत होतं की तुमचा डोळा ह्या कोहळ्यावरती आहे, होय ना? म्हणूनच तर तुम्ही एवढे कौतुक करत होता. अरे वा, तसा तर तू चतुरच वाटतोयस की. म्हणजे दिसत नसलास तरी. म्हणजे नाही म्हणजे हे बघ बाळा, हा कोहळा तू मला दे. म्हणजे एखाद्या गरीबाला मदत केल्याचं तुला पुण्य मिळेल ना. अहो, तुमचं पुण्य घेऊन माझं काय भलं होणार आहे? बरं, तुम्ही मला हे सांगा, मी तुम्हाला हा कोहळा देऊ कशाला? हे बघ, हा कोहळा जर तू मला दिला तर म्या तुला एक सुवर्ण मुद्रा देईन. बघ, विचार कर. म्हणजे हा मनुष्य मला धन देऊ पाहतोय. मावशी म्हणाली होती तसंच घडत आहे का? या कोहळ्यातून धन असे मिळत आहे तर, पण एकच कशाला? 2 मिळवता आल्या तर ठीक आहे, मी तुम्हाला कोहळा देईल. अरे मग झालं की, दे की. पण मला 1 नाही 2 सुवर्ण मुद्रा पाहिजे. अरे बाळा, हे तर केवढूसा कोहळा आणि 2 सुवर्ण मुद्रा म्हणजे लक्षात येते का तुझ्या? पटत असेल तर सांगा, नाहीतर अरे अरे थांब थांब, घे 2 मुद्रा घे. आत्ता कसं? मला हे सांग, ह्या व्यवहारामध्ये तुझा आणि माझा फायदा झाला की नाही? बरं चल, मी आज जातो. होय, मातेने सांगितले होते धन घेऊन ये. हे धन बघून तिला निश्चित आनंद होईल. किती विलंब झाला.
अजून सुकुमार कसा परतला नाही? माते मला भूक लागली, मला खीर हवी आहे. काय झाले? का आकांत तांडव करतो आहेस? मला तीव्र भूक लागली आहे, मला तू खीर करून देणार आहेस. माते, सुकुमार, माते मी आलो. पुत्र आलास तू? डोळ्यात तेल घालून तुझी प्रतीक्षा बघत होते मी. झाली तुझी आणि मावशींची भेट? काय म्हणाली ती? तिने सहाय्य केले? माते, तिने सहायता करण्यासाठी होकार दिला, परंतु 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 काय? तिने धन दिले? कुठे आहे धन? हे काय? केवळ 2 सुवर्ण मुद्रा? असे का केले तिने? ही सहाय्यता आहे की चेष्टा? मला वनिताकडून ही अपेक्षा बिलकुल नव्हती. नाही नाही माते, तुझा गैरसमज होतोय. ह्या 2 मुद्रा मला मावशीने नाही दिल्या. दिल्या नाही? मग कुणी दिल्या? ह्या 2 मुद्रा मी स्वतः कमावल्या आहेत. स्वतः कमवल्या आहेस? कसे काय? माते, मला रस्त्यामध्ये एक व्यापारी मिळाला. आणि मग मी त्याला देऊन टाकलं. सत्यानाश! अरे 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 देवा! अरे नतद्रष्ट पुत्रा, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याकडे हे दायित्व सोपवले मी? काय करू देवा? अरे तिने तुला कोहळा दिला होता, त्यासोबत तुला सूचना नाही का दिल्या तिने? ती फक्त एवढंच म्हणाली की त्याची काळजी घे, त्याला कोणाच्या हाती देऊ नकोस व कुठे ठेवू नकोस. मग तसे होते तर तू त्या मनुष्यास तो कोहळा का दिलास? तूच तर म्हटलेलीस ना की धन सोडून अजून काही आणू नकोस. अरे तुला का समजले नाही की मावशीने त्या कोहळ्याच्या आत खरे धन लपवले होते? अत्यंत मौल्यवान असे धन असणार आणि ते तू कवडी मोल दरात विकलेस. माते, म्हणजे मला खीर नाही मिळणार? मलाच खा आता. माते, मला माझी चूक समजलीये. मी आता जाऊन त्याला शोधून येतो. नाही, आता तू काहीही करू नकोस. आता जे करायचे आहे ना ते मीच करेन. तेच करेन जे मी टाळू पाहत होते. आता मी स्वतः जाऊन तिची भेट घेईन. अरे देवा, कुठली परीक्षा बघत आहे हे नशीब कुणाच ठाऊक. माऊली, मी अनेकांच्या बाबतीत असं पाहिलंय, ऐकलं पण आहे की अमुक एका घटनेनंतर त्याच्या पश्चात त्यांचा उत्कर्ष झाला. म्हणजे कुणाचा उत्कर्ष विवाहाच्या पश्चात झाला, कुणाचा अपत्य प्राप्तीनंतर झाला, किंवा कुणाचा एखादं व्रत किंवा धार्मिक कार्य केल्यानंतर झाला. थोडक्यात काय, हा दैवी इशारा असतो की ती घटना त्या व्यक्तीसाठी त्याचं भाग्य पालटून टाकणारी ठरते. आणि असे देखील अनेकदा होते की आपली भाग्योदय करणारी ती गोष्ट अल्पावधीसाठी आपल्या आयुष्यात येते आणि नंतर निघूनही जाते. आणि तिच्या गमनानं आपली परिस्थिती पुन्हा खोल जाण्याची दाट चिन्ह असतात. म्हणजेच कधीही परिस्थिती एकसारखी राहत नाही, ती बदलतेच. पण स्वतःवरचा विश्वास आणि निर्धार मात्र पक्का असणं सगळ्यात आवश्यक असतं माऊली.